राहुल गांधींच्या मतचोरींच्या आरोपांच्या सुरात आता राज ठाकरेंचाही सूर। राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी करा, 2014 पासूनची गडबड समोर येईल असं आव्हान। आपल्याला मतदान होतंय पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही असाही दावा। भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरे आणि भाजपमध्ये सामना। गरम सिंदूरचं कोल्ड ड्रिंक्स झालं का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर जावेद मियादांसोबत बिर्याणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, फडणवीसांचा पलटवार। माझ्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतं, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर यावर वारकरीच उत्तर देतील, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुंबईला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची आज शेवटची निर्णायक बैठक। या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। मनमोहन सिंगांनी केलं त्याच्यात 10%ही मोदींना करता आलं नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। शांतपणे काम करण्याचा मनमोहन सिंगांचा स्वभाव आदर्शवत, खरगेंचा गौरव उद्गार। रत्नागिरीतल्या कशेडी बोगद्याजवळ मालवणला चाललेली गणेश भक्तांची बस जळून खाक। जीवितहानी नाही, प्रवाशांचं सामान जळालं। चिपळूणमधील पिंपळी नदीवर पूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखत कोसळला। वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं पूल कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेश भक्तांचे हाल। ठाणे स्थानकात गाडीच्या वेळेआधी तब्बल 25 तास प्रवासी लांब राहून फलाटावरच बसतात। गणेशोत्सवावर पुन्हा पावसाचं सावट। 25 ते 28 ऑगस्ट दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। कथित कीर्तनकार संग्राम भंडारेंची पुन्हा वादग्रस्त बडबड। धर्मप्रचारकांवर हल्ला केल्यास नावातला बापू काढून केवळ संग्राम भंडारे व्हावं लागेल, थोरातांना धमकी। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर। द्राक्ष परिसंवाद अंतर्गत 65व्या वार्षिक अधिवेशनासाठी दोघे एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चांना उधाण। राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या सुजित दुबे विरोधात मनसे आक्रमक। परप्रांतीय सुजित दुबेच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची मनसैनिकांकडून तोडफोड। नवी दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला। एअर इंडिया विमानाचं उड्डाण अखेरच्या क्षणी रद्द। धावपट्टीवर विमान असताना अखेरच्या क्षणी समजला तांत्रिक बिघाड। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर साकारलं क्रिकेट म्युझियम। देशासह जगातील क्रिकेटचा इतिहास अनुभवता येणार। सुनील गावस्कर यांच्या योगदानालाही सलाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।